मुंबईतील भाईंदर येथे मोठी दुर्घटना घडली आहे। मुंबईच्या भाईंदर येथील झोपडपट्टीला आग लागल्याची माहिती समोर आली आहे। भाईंदर आझादनगर झोपडपट्टीला भीषण आग लागली। भाईंदर पूर्वेकडील गोल्ड नेस्ट सर्कल जवळील आझादनगर झोपडपट्टीत ही आग लागली आहे। आज सकाळी ही अचानक आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। आगीत काही जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे। भाईंदर पूर्व येथील आझादनगर झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली आहे। दरम्यान आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। सध्या अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। मीरा भाईंदर परिसरात लागलेली आग अतिशय भीषण असून अनेक किलोमीटर अंतरावरून धुराची लोट पसरलेली दिसत आहेत। आगीतून बाहेर पडणारा काळा धूर परिसरात पसरला आहे। अग्निशमन दलाच्या जवानासह अनेक जण या ठिकाणी जखमी झालेत। भाईंदरच्या आझादनगर भागात अग्नितांडव सुरू आहे। महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आग विझवताना अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झालाय। मुंबई, ठाणे आणि वसई महानगरपालिकेकडून अग्निशमन यंत्रे मागवण्यात आली आहे। यावरून आगीची भीषणता समोर येत आहे। भाईंदर पूर्वच्या गोल्डन नेस्ट सर्कल परिसरात असणाऱ्या आझादनगर झोपडपट्टीला सकाळी 4:30 वाजता ही आग लागली। आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं आयुक्त संजय काटकर यांनी सांगितलं आहे। मात्र एक अग्निशमन कर्मचारी या ठिकाणी जखमी झालाय। एकूण 24 अग्निशामक वाहन आग विझवण्याचं काम करत आहेत। अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। महापालिकाच्या हद्दीमध्ये सकाळी 5च्या आसपास आझादनगर गोल्डन सर्कलच्या ठिकाणी जी आग लागलेली आहे ती आग कंट्रोल करण्यासाठी मीरा भाईंदरचं अग्निशमन दल हे त्वरित कार्यरत झालं। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या 10 गाड्याच्या माध्यमातून ही आग कंट्रोलमध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न केला। सकाळी 6:30 वाजता मी जेव्हा स्पॉटला आलो त्यावेळा या ठिकाणची आगीचं स्वरूप पाहता मी श्रीमती अश्विनी बडे, अपर आयुक्त मुंबई महापालिका, श्री अभिजित बांगर, आयुक्त ठाणे महापालिका आणि श्री अनिल पवार, आयुक्त वसई विरार महापालिका या सर्वांशी स्वतः बोललो आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मुंबई महापालिकेच्या 7 गाड्या, ठाणे महापालिकेच्या 4 गाड्या आणि वसई विरार महापालिकेच्या 3 गाड्या अशा टोटल 24 गाड्या या ठिकाणी आता फायर ब्रिगेडच्या कार्यरत आहेत। यामध्ये साधारणतः आग कंट्रोलमध्ये आलेली आहे, परंतु एक कॅज्युअल्टी झालेली आहे आणि या कॅज्युअल्टीनंतर 2 इंज्युर्ड पण आहेत आणि एक आमचा फायरचा जवान पण इंज्युर्ड आहे आणि आग आता पूर्ण नियंत्रणामध्ये आहे। सर, हे झोपडपट्टी किती विस्तीर्ण आहे, कुठली जागा आहे? साधारणतः 30 झोपडपट्ट्या आणि काही कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट या ठिकाणी आहेत, त्यांचं नुकसान झालेलं आहे।